तर मग आपण चाललेलो आहोत आता सुरंगी कॅफेला आणि आमचा नवीन मेंबर आला इकडे. तुम्हाला दाखवला ना मी ब्लॉगमध्ये अजून. हा बघा आमच्या बुबू. नमस्कार, सुरंगी कॅफेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज ब्लॉग. लाईट बरोबर येते का इकडे? थोडं उजेडामध्ये जावं आपण तर मग चांगले. हा ठीक आहे चालेल, आम्ही असेच चांगले दिसतो दोघं जण विदाऊट रेडी होऊन. हां तर मग आराध्याला आपण देऊया, तिचा थोडा मेकअप बाकी आहे. जा मम्मा हिला घेऊन जावं याच्या असंच करणार. हां तर मग आपण चाललेलो आहोत आता सुरंगी कॅफेला. माझ्या काका आहे, म्हणजे माझा काका आहे. काका म्हणजे आता दादाच म्हणावं लागेल की काका. आता पहिल्या लहानपणापासून मी त्याला काका बोलतो. तर मग काकाकडे जाऊया. आणि तिकडेच आचऱ्यामध्येच त्याने कॅफे चालू केला आहे. कॅफे म्हणजे असंच खानावळ आहे, पण ती पूर्ण ऑर्गॅनिक आहे. तर मग असं आर्टिफिशियल तिकडे काय नाही आहे, सगळं काय बोलतात त्याला इको फ्रेंडली आहे. तर मग तो कन्सेप्ट बघायला आपण चाललो. पहिल्यांदाच चाललो, हल्लीच चालू केलं त्याने. एक दोन आठवडे झाले असतील, पण चांगलं वाटतंय. एकंदरीत फोटोज बघितले आहेत मी, तर जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे तिकडे सगळं. आणि प्युअर व्हेज आहे, तर मग तुम्हाला नॉनव्हेज तिकडे काय भेटणार नाही, कारण की आमच्या रामेश्वर मंदिराचं सराउंडिंग आहे, तर मग तिकडे नॉनव्हेज नाही. तर मग ते आपलं मंदिराच्या बाजूलाच आहे, आचरा रामेश्वर मंदिराच्या बाजूला सुरंगी कॅफे म्हणून आहे. तर मग तो लोकेशन आहे म्हणून तिकडे आता व्हेज आहे. आणि ॲक्च्युअलमध्ये काका नॉनव्हेज काही खात नाही, तर मग प्युअर व्हेजच बनवला जाणार. तर मग बघूया, जाऊया कसं आहे बघूया, एक्सपिरियन्स कसा येतो आहे. आम्ही तर एक्सायटेड आहोत खाण्यासाठी. आणि आराध्य पण आहे, कारण की ती तिचं नेहमीचं खिमटी खाणार आहे. हिचं असं असतं ना, कुठेही बाहेर गेल्यानंतर मग हिचा सेपरेट डबा घेऊनच जावा लागतो तिच्या खिमटीचा. तर मग बाहेरचं सध्या चालू नाही केलं आहे, हळू थोडं भात वगैरे खाते, बाकी काय नाही. बाकी बघूया आता जाऊन. आणि आमचा नवीन मेंबर आला आहे इकडे, तुम्हाला दाखवला ना मी ब्लॉगमध्ये अजून. हा बघा आमच्या बुबू. तर मग आम्ही आता चाललो आहे बाहेर, म्हणून त्याला पिंजऱ्यात ठेवलं, नाही तर हा बाहेरच असतो, उणगत असतो हा बाहेर. तर मग कसा दिसतोय बघा, क्यूट आहे एकदम आमचा. ह्याचं नाव ठेवलं आहे आम्ही कबीर, कारण की माझा जो कुत्रा होता पहिला त्याचं नाव पण कबीर होतं. तर मग हा पण कबीरच आहे. आणि आराध्याचा फेवरेट आहे, आराध्याला आवडतो तो. आराध्या बुबू कुठे आहे? बुबू कुठे आहे? बुबू तर बघा, बुबू दाखवते. चलो निघूया, सगळेजण रेडी होतात. रेडी झाल्यानंतर निघू. तर मग आपण निघालेलो आहोत आणि जायचा रस्ता असा आहे सुरंगी कॅफेकडे. आपला हा मालवण देवगड रोड आहे, मध्ये आचऱ्यामधनं इकडे रामेश्वराच्या मंदिराचा हा फाटा जातो. तर मग इकडनं लेफ्ट मारायचं आहे आणि लेफ्ट मारून सरळ सरळ जायचं आहे टुवर्ड्स मंदिराकडे. आणि तिकडे कोणालाही विचारा सुरंगी कॅफे कुठे आहे, तर मग कोणी तुम्हाला गाईड करेल. इकडे आलो आपण रामेश्वर मंदिराकडे, पण मंदिराकडे लेफ्ट आहे, पण आपल्याला जायचं आहे राईट. घेतलं राईट. हा ही आराध्या पण सांगते बघा तुम्हाला कसं जायचं आहे ते, पण तिचं कळत नाही पटकन काय बोलते ते. हा कोड वर्ड्स आहे ते, कोड लँग्वेज आहे तिची. इथे सुरंगीवालेच आहेत काय? होय, फेमस होत आहे सुरंगी. आणि आपला व्लॉग बघून जर कोणी जाईल तर मग त्याला काकाकडनं आपण डिस्काउंट देऊ 10%. आपण ह्या घरात आलो होतो ना, सुगंधी इकडे लेफ्ट साईड. अच्छा इकडेच आहे का? आता कसं लावे इकडे पार्क हे घर करू? कोणाचं? आपण इकडे सपारेश का गाडी लावी आणि आपण सुरंगी मध्ये जाऊया. पार्किंग करून आपण आता निघूया. पार्किंगला जागा भेटल्या तरी पार्किंगला थोडी मारामारी आहे, पण मोस्टली भेटून जाईल तुम्हाला पार्किंग. पण मध्ये नका लावा, रस्त्याच्या कडेक लावा, म्हणजे कसं बाकीच्या वाहनांना त्रास नाही. चलो छोटंसं मस्त. तर मग आपण आलेलो आहोत सुरंगी कॅफे इथे, आणि हा एंट्रन्स आहे.
ये वा. आणि वेटिंग जास्त झाली तर आपल्याला बसायला पण सोफा केलेलो, इंडियन सोफा सारवलेलो. जास्त लोक आले तरी पण टेन्शन नाही. तर आम्ही वेटिंग एरियामध्ये थांबलोय आणि आमच्या आराध्याचं बघा इकडे लंच चालू झालं. आमचा इकडे पत्ता नाही जेवणाचा न्यायचा बघा मस्त. पण ती खूप नाटक करते आजकाल. हे बघे बघ पिवळं लावलं पिवळं लावलंच येणे तरी. पटपट जेवून घे नंतर आम्हाला जेवायचं आराध्या. इकडे आमचं जेवण स्टार्ट झालेलं आहे अनऑफिशियली. आईने खिडकीतून घेतलं इकडनं कोथिंबीर वड्या मागून. मस्त गरम गरम खायची मजा वेगळी आहे. पण हे खायला मागत नाही. मला तू खा ना, मला का भरवते? मला का भरते? तुझं खा ना. ती स्वतः खात नाही आणि मला भरवायला येतं सारखी सारखी. तुला लवकर भूक लागली. आम्ही अजून वेटिंग एरियामध्येच आहोत. हे बघा आमची कोथिंबीर वडी. हा करा हा. तर मग जेवायला आहे आता डाळ भात. ही कोणती भाजी आहे का? शेगलाची भाजी. हे शेगूला काळे वाटाणे, भाकरी, लोणचं, कोशिंबीर आणि कोथिंबीर वडी. तर मग असं आहे सात्विक जेवण, व्हेज प्युअर. तर मग चालू करूया. कसं आहे? नाही खाल्लं का अजून? आई नाही खाल्लं. कसं वाटतंय? छान आहे. हो उषा कसं वाटतं? छान आहे छान आहे. आराध्याला कसं वाटलं? आराध्याला छान वाटलं. आराध्या आ करून खाते. मस्त रे. चला मी पण चालू करतो. तर मग आता जेवण एंड आहे. तर मोदक खाते आणि आपली खीर आहे. आणि आपल्यासोबत सुरंगी कॅफेची मालकीन पण बसली आहे सर जेवू. चांगला योगा आहे. हा. तर मग थोड्या वेळाने त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ आपण. बाकी मस्त जेवण छान आहे. आता फक्त मोदक खातो आणि बाकीची कामं करू. तर मग असं सराउंडिंग आहे इकडे. ॲक्च्युली सिटिंग एरिया इकडे जेवणासाठी बसतो आपण. समोर किचन केलं आहे तिकडे दिसतात तुम्हाला तेवढं किचन आहे. आणि सगळं जेवण चुलीवरचंच आहे. तर मग गॅस नो. आणि इकडे एकदम नॅचरल वॉशरूम केलेले आहेत. म्हणजे अर्जन्सीमध्ये जाऊ शकता तुम्ही इकडे. तर आतमध्ये बघूया का आपण कसं आहे. अरे बापरे एक नंबर मस्त गेलं ना. इंडियन इंग्लिश दोन्ही आहेत. तर मग दोन्ही लोकांना त्रास नाही. इंग्लिशवाले
आणि इंडियनवाल्यामध्ये जावा. आणि इकडे वानर इले आहेत, इकडेच बसलेले गेले जावा. तर मग आपल्यासोबत आहेत सुरंगी कॅफेचे को ओनर कैलाश गुरव. तर मग त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की आपल्या कॅफेचे काय वैशिष्ट्य आहेत आणि काय काय आपल्या मेन्यूमध्ये मिळतं आणि ॲक्च्युअलमध्ये लोकेशन कुठे आहे. नमस्कार, सुरंगी कॅफेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुरंगी कॅफे हा एक असा हे ॲम्बियन्स बनवलेला आहे की जसं पूर्वीच्या काळी जसं लोक ज्या ह्याच्यामध्ये जीवनशैलीमध्ये जगायची किंवा राहायची ते सगळं ह्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचं स्ट्रक्चर, त्याचं जे पूर्ण हे आहे स्ट्रक्चर आहे ते सगळं त्या ह्याच्याप्रमाणे जुन्या जीवनशैलीप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या कॅफेमध्ये आम्ही सकाळीच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं सर्विस करत असतो. ह्या बेसिकली ह्याच्यामध्ये जे आम्ही नाश्ता वगैरे देतो तो गावठीच म्हणजे घरगुती जे कालबाह्य झालेले पदार्थ आहेत, जसं की रसातल्या शिरवाळ्या किंवा खापरोळे किंवा 7 कापं घावण किंवा घावण चटणी अशा प्रकारचे आम्ही हे नाश्ता वगैरे बनवतो. दुपारच्या जेवणामध्ये पण तसंच त्याचप्रमाणे ह्याच्याप्रमाणे की जे आपल्या शेतीमध्ये हे घेतो आम्ही उत्पन्न घेतो ते पालेभाज्या किंवा ज्या बाकी रॉ भाज्या आम्ही हे करतो घेतो आम्ही शेतीतनं, तर ते त्या ह्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो जेवणामध्ये. त्याचप्रमाणे इकडचं लोकल हे स्वीट जे मोदक किंवा पुरणपोळी किंवा खीर, उघड्या तांदळाची खीर अशा प्रकारचं जेवण असतं एकंदरीतच. आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला तो ॲम्बियन्स ते सगळं जीवनशैली जे काय आहे ते तुम्हाला इथे अनुभवता येतं. अर्थातच, कारण की एकदम इको फ्रेंडली केलं आहे दादाने. आणि बघू शकता की आजूबाजूला सगळे हिरवळ आहे आणि एकदम शेडमध्ये आहे, तर जास्त गरमी पण नाही, हवा एकदम खेळती राहते. आणि ॲम्बियन्स तर एक नंबर आहे, खूप छान वाटतं. आणि इव्हन रात्री तर लायटिंग चालू झालं तर अजून मग छान लुक येत असेल. तर मग एकदा काहीतरी रात्री पण दाखवू आपण कॅफे कसा रात्री दिसतो. तर काय बोलता, हां, तर मग कॅफे कसा रात्री दिसतो आणि किचन मग दाखवूया आपण एकदा किचन कसं आहे. आणि ऑलमोस्ट सगळं चुलीमध्येच करतो ना रे आपण, गॅस नाही वापरत ना. वापरत नाही. तर मग एकंदरीत 100% ऑर्गॅनिक आहे. तर मग तुम्हाला दाखवतो आता किचन कसं आहे. तर मग एकंदरीत असा किचन आहे, बघू शकता किती साफसुथरं आणि छान आहे. आणि सगळं चुलीवरचं जेवण इकडे मिळतं. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर मग तुम्हाला आता कॉन्टॅक्ट नंबर देतो. आणि ॲक्च्युअलमध्ये स्लॉट टाईपमध्ये घेतो, डायरेक्ट तुम्हाला एंट्री नाही मिळणार. तर मग आधी बुकिंग करा जेवणाचं आणि त्याच्यानंतरच तुमच्या वेळेच्या हिशोबाने या, नाहीतर तुम्हाला वेटिंग करावं लागेल. आणि जर यायचं असेल तर मग काय कॉन्टॅक्ट नंबर कोणता? 9167328652. ओके. तर मग बाकीचं लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तुम्हाला. तर मग तुम्हाला सोपं पडेल. आणि कधी आचरा किंवा मालवणमध्ये आलात तर इकडे येऊन जरूर भेट द्या. बाकी ठीक आहे, जाऊया आपण आपल्या घरी. छान होतं खूप आणि जेवण तर अप्रतिम, खूप मजा आली खूप. आणि गिफ्ट आहे, बाबांनी गिफ्ट आणलं, तर मग गिफ्ट देऊया आता. अच्छा, डायरेक्ट खोलतातच आहेत का तुम्ही? अच्छा, खोल.